नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। उपस्थित उपासक आणि उपासिका, आत्ताच आपण भगवान तथागताच्या पवित्र वंदना आणि परित्राणाच्या काही गाथांचं श्रवण केलेलं आहे आणि महान असं पुण्य आपण या ठिकाणी संपादन केलेलं आहे। आपल्या सर्वांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती आहे की भगवंताचा धम्म हा दुःखमुक्तीचा मार्ग शिकवणारा धम्म आहे आणि जेव्हा आपण दुःखमुक्तीच्या मार्गाचा विचार करतो किंवा दुःखाच्या संबंधाने विचार करतो तर आपल्याला ही गोष्ट विचारात घ्यावी लागते की आपल्या जीवनामध्ये ज्याही काही दुःखाच्या गोष्टी आहेत तर त्या सर्वच दुःखाच्या गोष्टींना आपल्याला हाताळण्याचं शिकायचं असते। ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात आणि त्या वेगवेगळ्या वस्तूचा स्वभाव जो आहे तो निसत्व स्वभाव आहे, निर्जीव स्वभाव आहे, परंतु त्याच वस्तूंना जेव्हा आपण नीटनेटकं ठेवतो, त्याच वस्तूंची एक चांगली व्यवस्था करतो किंवा त्याच वस्तूंचा चांगला उपयोग करतो तर त्याच वस्तू आपल्यासाठी काय ठरतात? सुखदायक ठरतात किंवा आनंददायक ठरतात। कुठलीही वस्तू ही आपल्याला आनंद देत नाही, आनंद त्याच्या उपयोगातून प्राप्त होतो। तर म्हणून त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे तत्व आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत। तर आणि त्या गोष्टींचा जो उपयोग आहे तो जर आपल्याला करता आला, ते जर आपल्याला पद्धतशीर समजलं तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा सुख आणि शांती काय होऊ शकते? उत्पन्न होऊ शकते। कारण आपलं जे स्कंद आहे, ज्या भगवान तथागतांनी ज्याला शरीर म्हटलेलं आहे, ज्याला मन म्हटलेलं आहे, तर शरीर आणि मनाचा स्वभावसुद्धा हा कसा आहे? हा असाच अस्तव्यस्त आहे। जशा वेगवेगळ्या वस्तू आपल्या घरातल्या जशा अस्तव्यस्त असतात तशासारख्या आपल्या शरीरामधील हे स्कंदसुद्धा काय आहेत? अस्तव्यस्त आहेत। परंतु एखादा व्यक्ती आपल्या बुद्धीचा उपयोग करून, आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करून जेव्हा या स्कंदांमध्ये काय निर्माण करतो? सुव्यवस्था निर्माण करतो, म्हणजे त्या स्कंदांमध्ये नीटनेटकेपणा निर्माण करतो, तर ते स्कंदसुद्धा सुखदायक बनतात। म्हणून भगवान तथागतांनी काय सांगितलेलं आहे? अतिशय महत्त्वाचं वाक्य भगवंतांनी सांगितलं। भगवान म्हणतात की हा मनुष्याचा जन्म प्राप्त होणे अतिशय दुर्लभ आहे। मृत्यू प्राप्त होणाऱ्या सत्वांचं जिवंत राहणं पण दुर्लभ आहे आणि त्याचबरोबर सद्धम्माचं श्रवण करणं दुर्लभ आहे। सद्धम्माचं श्रवण केल्यामुळे, धम्म ऐकल्यामुळे सर्वात मोठा काय लाभ होतो? धम्म ऐकल्यामुळे मोठी गोष्ट ही प्राप्त होते की आपल्यामध्ये एक नजरिया उत्पन्न होतो, एक दृष्टी उत्पन्न होते। ज्या दृष्टीच्या माध्यमाने, ज्या नजरेच्या माध्यमाने आपण आपलं स्वतःचं जीवन आणि आपल्या अवतीभोवतीचं जे जीवन आहे किंवा घटना प्रसंग आहे तर याला आपण योग्य प्रकारे, उचित प्रकारे, सम्यक रूपाने पाहू शकतो आणि जसं आपल्याला पाहता आलं की आपल्याला नियोजन करता येतं। आपल्याला जर गोष्टी पाहताच नाही आल्या तर आपण नियोजन नाही करू शकत। जसं आता घरामध्ये एखाद्या ठिकाणी कचरा पडलेला असेल किंवा एखाद्या ठिकाणी कागद कुगद पडलेला असेल तर जर तो आपल्याला दिसलाच नाही, आपलं त्याच्याकडे लक्षच नाही गेलं तर आपण तो फेकून दे म्हणणार का? किंवा तो कचरा झाडून टाक म्हणणार का? नाही म्हणणार ना। म्हणजे आपल्याला ही गोष्ट समजते की गोष्टी असतात अस्ताव्यस्त, पण आपलं लक्षच त्याच्याकडे गेलं नाही, आपल्याला ती गोष्ट माहीतच नाही झाली, ती गोष्ट आपल्याला समजलीच नाही, तर आपण त्यामध्ये सुधारणा करू शकत नाही। तशाचसारखं आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे काही दुःख उत्पन्न होतात तर त्या दुःखाकडे जर आपलं लक्षच गेलं नाही, त्या दुःखाकडे आपण पाहिलंच नाही किंवा आपल्याला पाहिलं आहे, आपल्याला ते दिसलं आहे, पण दिसल्यानंतर आपण एक नॉर्मल प्रतिक्रिया देतो, जी एक संकुचित चित्ताची प्रतिक्रिया भगवान म्हणतात। मग संकुचित चित्ताची प्रतिक्रिया काय आहे? की दुःखद संवेदना निर्माण झाल्या की आपण रडतो, शोक करतो, परेशान होतो। सुखद संवेदना निर्माण झाल्या की आपण आनंदी होतो, खुश होतो, उड्या मारायला लागतो। तर या संकुचित चित्ताच्या म्हणजे प्रतिक्रिया असतात। अज्ञानी माणसाच्या या प्रतिक्रिया असतात। कारण अज्ञानी माणूस काय करते? येणाऱ्या सुखालाही पाहत नाही आणि येणाऱ्या दुःखालाही पाहत नाही, ती दुःख कशी नष्ट होतात हेही पाहत नाही आणि सुख नष्ट कशी होतात ते पण पाहत नाही।
आणि तो एखादा मग प्रतीक्षा करत राहतो. त्याला वाटते की आज माझ्या जीवनामध्ये सुख आलं तर उद्या येईल बाबा कधीतरी, या आशेवर तो जीवन जगत राहतो. आज माझ्या जीवनात दुःख आलं पण ते निघून गेलं तर हेही दुःख निघून जाईल, अशा पद्धतीने तो आशेवर जीवन जगत राहतो. परंतु सम्यक दृष्टी असणारा व्यक्ती, सत्याच्या मार्गावर चालणारा व्यक्ती, तो तसं करत नाही. कारण त्याच्याकडे स्वतःकडे पाहण्याची आणि जगातल्या व्यवहारांकडे पाहण्याची एक दृष्टी आहे, एक समज आहे. आणि त्याच्यामुळे तो त्याच्या जीवनातली सुख ही स्वतःच्या मर्जीने निर्माण करतो. तो त्याच्या जीवनातील दुःखाची मुक्ती स्वतःच्या मर्जीने निर्माण करतो. म्हणून भगवान तथागताने म्हटलं, अत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया, की तुमचे मालक तुम्हीच आहात, दुसरा कोणी तुमचा मालक नाही या जगामध्ये. अत्त दीपा विहरत अत्त सरना अनन्य सरना, असे भगवान म्हणाले की स्वतःचं बेट होऊन, स्वतःचं द्वीप होऊन तुम्ही विहार करा, स्वतःला शरण जाऊन तुम्ही विहार करा. म्हणजे ज्या अर्थी स्वतःला शरण जाण्याचं भगवंताने सांगितलं, ज्या अर्थी स्वतःला बेट बनवण्याचं भगवंताने सांगितलं, तर त्या अर्थी हे स्पष्ट आहे की आपल्यामध्ये एक परिवर्तन आणण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. मग हे परिवर्तन कसं येते? आपोआप येत नाही. आपोआप येत नाही हे लक्षात ठेवायचं. या जगातली कोणतीच गोष्ट आपोआप घडलेली नाही. हा जो फॅन अस्तित्वात आला आपोआप आला नाही, लाईट अस्तित्वात आला आपोआप आला नाही, या ठिकाणची आपण जे बसण्याची व्यवस्था केली ती काय आपोआप आली नाही, आपण जो स्वयंपाक बनवला तो काय आपोआप आला नाही. कोणत्याच गोष्टी या जगामध्ये आपोआप येत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी काय करावं लागतं? एक कर्म करावं लागतं, एक क्रिया करावी लागते. आणि ती क्रियासुद्धा अशी करावी लागते, जाणून बुजून करावी लागते, नाही का, ठरवून करावी लागते. आपण जोपर्यंत ती गोष्ट ठरवून करत नाही, जाणून बुजून करत नाही, तसा परिणाम येत नाही. आपण पहिलं मनामध्ये ठरवलं की मी अशा प्रकारची चटई टाकीन, तर आपण तुम्ही तेच चटई टाकली. पण जर या ठिकाणी तुम्ही ठरवलं असतं का मी चादर टाकीन, तर तुम्ही चादर टाकली असती. म्हणजे हे कशामुळे असं परिवर्तन आलं? ठरवल्यामुळे. तसारखं आपण आपल्याबद्दल किती ठरवतो? स्वतःला हा प्रश्न विचारायचा का आपण आपल्याबद्दल खरंच किती ठरवतो? काय आपण आपल्याबद्दल ठरवलेलं आहे? आपण आपल्या डोळ्यांबद्दल काय ठरवलं? आपण आपल्या कानाबद्दल काय ठरवलं? आपण आपल्या नाकाबद्दल काय ठरवलं? आपण आपल्या जिभेबद्दल काय ठरवलं? आपण आपल्या शरीराबद्दल काय ठरवलं? या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या सुखाबद्दल दुःखाबद्दल आपण काय ठरवलं? किंवा काय आपण ठरवलं खरंच? तर आपल्याला असं आढळून येते की आपण आपल्याबद्दल काहीच नाही ठरवलेलं. आणि काहीच ज्या अर्थी ठरवलेलं नाही तर काय होईल मग? आता जेव्हा तुमचं लक्षच नाही त्या गोष्टीकडे, जेव्हा तुम्ही ठरवलेलंच नाही, तर काय होईल? ज्याप्रमाणे घराकडे आपलं लक्ष नसेल, घरातल्या वस्तूंकडे आपलं लक्ष नसेल, तर काय होते बरं? त्या वस्तूंबद्दल, त्या घराबद्दल वेगवेगळ्या मार्गाने धूळ येते आणि त्याच्यावर बसते, त्या वस्तूंना खराब करते, नाही का. घराकडे जर लक्ष नसेल तर वेगवेगळ्या जाड्या वगैरे निर्माण होतात. अन्य झुरडासारखे, उंदरासारखे किंवा जे असे निरुपद्रवी प्राणी असतात, जे नेहमी काहीतरी नुकसान करण्यामध्ये तज्ज्ञ असतात, असे प्राणी येऊन निवास करतात आणि घराला खराब करतात. कशामुळे? लक्ष नसेल तर. तशासारखं आपल्याकडे जर लक्ष जर नसेल, आपल्या मनाला कसं असावं याच्याकडे आपलं लक्ष नसेल, शरीर कसं असावं याच्याकडे लक्ष नसेल, तर आपले सामाजिक संबंध कसे असावे याच्याकडे लक्ष नसेल, तर काय होईल? कोणत्याही गोष्टी आपल्यामध्ये येऊन शिरतील, कोणतेही विकार आपल्यामध्ये येऊन शिरतील आणि ते विकार आपल्या मनाचा काय करतील? ठाव घेतील. ते आपल्या मनामध्ये घर करून बसतील. वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्यामध्ये शिरतील, खाण्यातून म्हणा किंवा आळसीपणातून म्हणा, आणि ते आजार आपल्या शरीराचा ठाव घेतील, त्याच्यामध्ये निवास करतील. आणि मग त्याच्यामुळे दुःख होईल का सुख होईल? दुःखच होईल की नाही? म्हणून भगवान तथागताने म्हटलं इंद्रियेषु गुप्तद्वारो. भगवंताने म्हटलं इंद्रियेषु गुप्तद्वारो, म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्ही इंद्रियांच्या प्रती गुप्तद्वाराचे असले पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा आपण काय करतो, घरामध्ये राहतो पण आपण आपला दरवाजा काय करतो? बंद ठेवतो. म्हणजे कशासाठी बंद ठेवतो? का एखादा कोणीही व्यक्ती जर समजा आला तर त्यानं दरवाजाला ठकठवलं तर आपण तिथून त्या छिद्रातून पडताळून पाहतो की हा व्यक्ती आपल्या ओळखीचा आहे की नाही, याला येऊ द्यायचं की नाही, की त्याला बाहेरूनच बोलायचं आपण ठरवतो की नाही आपण. तशासारखे हे आपले जे द्वार आहेत, चक्षुद्वार, श्रोत्रद्वार, घ्राणद्वार, जिव्हाद्वार, कायद्वार, मनोद्वार, तर या द्वाराच्या प्रती भगवान म्हणतात की तुम्ही गुप्तद्वारचे असले पाहिजे. गुप्तद्वारी म्हणजे संयमित दरवाजा असला पाहिजे तुमचा. का दरवाजे हे उघडे आहेत म्हणजे काहीही नाही आतमध्ये गेलं पाहिजे मनामध्ये. तर चला बाबा, आलं डोळ्याच्या समोर काहीतरी तर जा रे बाबा मनामध्ये, आलं कानाच्या समोर काहीतरी तर जा रे बाबा मनामध्ये. प्रत्येकच गोष्ट मनामध्ये या इंद्रियाच्या माध्यमाने शिरली नाही पाहिजे. जर प्रत्येकच गोष्ट जर आपल्या मनामध्ये जर शिरत गेली अशा प्रकारे, तर आतलं जे आपलं मन आहे ते काय होईल?
दूषित होईल, नाही का, विकृत होईल. आणि जसं दूषित मन झालं, विकारग्रस्त मन झालं, तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक जे त्रास आहेत, मानसिक ज्या तकलिफी आहेत, तर त्या काय होतील, वाढीस लागतील. तर म्हणून आपण या गोष्टीचं नेहमी भान ठेवलं पाहिजे की ज्याप्रमाणे आपण घरातल्या अन्य वस्तूंची काळजी करतो, अन्य वस्तूंची ठेवाठेव चांगल्या प्रकारे करतो, आपल्याला जसं असं वाटते की कुठलाही व्यक्ती आल्यानंतर त्याला आपलं घर नीटनेटकं दिसावं, चांगलं दिसावं, तशाच सारखं आपल्या बाबतीमध्ये पण आपण असलं पाहिजे की मी सुद्धा स्वतःला तरी नीटनेटकान चांगला दिसलो पाहिजे. इतरांना चांगला दिसीन नाही दिसेन तो इतरांचा दृष्टिकोन झाला, बरोबर आहे का नाही. एखादा सत्पुरुष जरी असेल तरी कधी कधी एखाद्या माणसाला बेवकूफ वाटू शकतो, आणि एखादा माणूस बेवकूफ असेल तरी एखाद्या माणसाला तो सत्पुरुष वाटू शकतो. ते लोकांच्या दृष्टीचा भाग राहते किंवा त्याच्या मैत्रीचा भाग राहते, त्याच्या आवडीनिवडीचा भाग राहते. पण कमीत कमी स्वतःला तर चांगलं समजते की नाही, का माझ्यामध्ये पावित्र्य आहे की नाही आहे, माझ्यामध्ये कोणता विकार आहे की नाही आहे, हे समजते. म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःकडे एक लक्ष ठेवता आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतःकडे चांगल्या प्रकारे लक्ष ठेवतो आणि लक्ष ठेवायचं शिकतो, तेव्हा आपल्यामध्ये उत्तम आणि श्रेष्ठ गुणांचा विकास व्हायला लागतो. आणि म्हणून भगवंताने जे सांगितलेलं आहे की तुम्ही काय बना, स्वतःचे मालक बना, अत्ताही अत्तुन्नातो, तुम्ही तुमचे मालक बना. तर त्या गोष्टींना स्वतःचं मालक बनणं म्हणतात, कारण त्यावेळेस आपल्यावर संयम प्राप्त होतो. आणि तो आपल्यावर जेव्हा संयम प्राप्त होतो, तर ते जे जीवन आहे ते श्रेष्ठ आणि उत्तम स्वरूपाचं जीवन आहे. जे उत्तम जीवन आपल्या स्वतःला तर सुख देते, पण आपल्या कुटुंबामध्ये सुख त्याच्याने निर्माण होते, आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये सुख निर्माण होते, आपल्या सामाजिक व्यवहारामध्ये सुख निर्माण होते. आणि जिथे कुठे आपला व्यवहार आहे त्या ठिकाणी आपण त्या माध्यमाने सुखी राहतो. कारण आपल्याला समज निर्माण झाल्यामुळे, आपल्याकडे त्या प्रकारचं ज्ञान असल्यामुळे आपले जे निर्णय असतात ते चुकत नाहीत. निर्णय आपण चांगले घेऊ शकतो. आणि जेव्हा निर्णय आपल्याला चांगले घेता येतात आपल्या जीवनाचे किंवा इतर गोष्टींचे, तर त्यावेळेस त्याचे वाईट परिणाम येत नाही. आणि वाईट परिणाम नाही आला तर दुःख कसं काय होणार आहे. सदैव आपण चांगला परिणाम निर्माण करू शकतो, कारण आपण चांगली क्रिया किंवा चांगले कर्म करतो. कारण आपलं मन हे आपण काय केलेलं आहे, संतुलित ठेवलेलं आहे, किंवा आपलं मन आपण शाबूत ठेवलेलं आहे, किंवा आपलं मन अनेक प्रकारच्या विकारांमधून वाचवून ठेवलेलं आहे. तर म्हणून भगवान म्हणतात की जर तुमच्यावर प्रेम असेल, जर तुम्ही स्वतःला प्रिय असाल, तर तुम्ही स्वतःची सुरक्षा केली पाहिजे. आणि स्वतःची सुरक्षा करणे फार महत्त्वाचं आहे. एक छोटासा प्रसंग आहे. प्राचीन काळामध्ये भगवान तथागतांनी हा एक विषय राजाला समजावून सांगताना म्हटलं होतं की म्हणाले की राजा, चारीही दिशेने जर समजा आपल्याकडे वेगवेगळे पहाड आहेत आणि जे असे मानवतेला रोंदत येत आहेत, नष्ट करत येत आहेत, आणि ते गॅरंटी आहे, आता ते खरं आहे की आता तुझं पण राज्य जाईल आणि तू पण मरशील, तर अशा वेळेस तू काय करशील. तर राजा म्हणाला की भगवान, कोण अशा प्रकारे आपल्याला रोंदत येत आहे. तर जे काही जरा आहे, मरण आहे, व्याधी आहे, किंवा अनेक प्रकारचे अकुशल कर्माचे परिणाम आहेत, तर ते अशा प्रकारे अचानकपणे येतात जे तुम्हाला दिसतसुद्धा नाही आहेत. पण त्याचा जो एक परिणाम आहे तो तर 100% येणार आहे तुमच्यावर, आणि तो येईलच, त्याला तुम्ही टाळू नाही शकत, आता नष्ट नाही करू शकत. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार. तर त्यावेळेस राजा म्हणाला की भगवान, जर असं आहे आणि जर असं दिसत आहे, तर आपल्याकडे पुण्य करण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही. मुक्तीचा मार्ग आत्मसात केल्याशिवाय आपल्याकडे काही दुसरा पर्याय नाही आहे. कारण आपण काय करणार आता, आपल्याकडे एकच उपाय आहे, म्हणजे त्या परिस्थितीला च्या हाताखाली भरडून जाणे किंवा त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे. मग आता तुम्ही कोणतं निवडाल. मुक्त होण्याचंच निवडावं लागेल की नाही, आता आपल्याला पुण्य करण्याचंच निवडावं लागेल की नाही, कारण दुसरा तर पर्याय नाही. आपण जर कितीही म्हटलं का मी पुण्य करणारच नाही बाबा, मी मुक्त होणारच नाही, पण तुम्ही याच्यातून वाचूच नाही शकत ना. जे एक मृत्यूचं आहे ते तर येणारच आहे, तो तर येतेच, त्याला तुम्ही नाही रोखू शकत, कोणत्याही कारणाने येते. जसं आता कोरोनाची महामारी सगळीकडे सुरू आहे. कोरोनाच्या चपेटमध्ये बरेच लोक मरण पावले. पण ठीक आहे, कोरोनामुळे आता आला, अनेक लोक मलेरियाने मरण पावतात, अनेक लोक जॉन्डिसने मरण पावतात, अनेक लोक डेंग्यूने मरण पावतात, कोणी कॅन्सरने, कोणी हार्ट अटॅकने. शेवटी मृत्यू नावाचा प्रकार तर सदैव चालूच आहे की नाही. त्याची कारणं बदलताना दिसतात आपल्याला, पण मृत्यू नावाचा प्रकार जो आहे तो तर येतोच की नाही. व्याधी नावाचा प्रकार तर येतोच की नाही. आज कोरोनाची व्याधी आलेली आहे, पण हे कोरोनाच्या आधी का बाकीच्या का व्याध्याच नव्हत्या का. लोकांना मानवतेमध्ये काही दुःख नव्हते का. होतेच दुःख. या व्याधींना नाही कोणत्या व्याधीनं माणूस ग्रासला जायचा, दुःखामध्ये पडला जायचा. तर म्हणून हे जे काही अनिवार्य आणि आवश्यक गोष्टी असतात जीवनातल्या, तर त्यांना आपण टाळू नाही शकत. आपण थोडंफार त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो,
थोडंफार आपण आपल्या स्वतःला 1-2 दिवस, 4 दिवस, 2 वर्ष, 5 वर्ष पुढे ढकलू शकतो, नाही का. थोडंफार आपलं आरोग्य असेल तर 2 महिने, 4 महिने, 8 महिने, वर्ष, 2 वर्ष त्या आरोग्याला थोडंसं मेंटेन करू शकतो. पण मात्र ते येणारच असते आपल्या आयुष्यामध्ये. म्हातारपणाला आपण थोडंसं काही खाऊ पिऊन चांगलं स्वस्थ राहून 1-2 वर्ष पुढे ढकलू शकतो म्हातारपणाला. पण ते तर शेवटी येईलच ना. ठीक आहे, 70व्या वर्षी तुम्हाला म्हातारपणा 80व्या वर्षी येईल, 90व्या वर्षी येईल, 100व्या वर्षी येईल. पण कोणत्या नाही कोणत्या वर्षी तर म्हातारपण येईलच, कोणत्या नाही कोणत्या वर्षी तर मरण येईलच, कोणत्या नाही कोणत्या वर्षी तर बिमारी येईलच. याला कसं टाळणार? किंवा जे काय आपण अकुशल कर्म करून ठेवलेले आहेत तर त्याचे तर परिणाम येईलच. आज जरी नाही येईल, तुम्हाला वाटेल की नाही रे बाबा आज तर माझा परिणाम आलाच नाही, अरे पण उद्या तर येईल, परवा तर येईल, काही वर्षांत येईल. कारण या ज्या गोष्टी असतात तर या अदृश्य पद्धतीने आपल्यामध्ये येतात. का येतात? कारण ते आपल्यातच आहेत. सौंदर्यामध्येच, आपले तारुण्यामध्येच म्हातारपणाची बीजं दळलेली आहेत, जीवनामध्येच मृत्यूची बीजं दळलेली आहेत, आणि आपल्या आरोग्यामध्येच आपली रोगाची बीजं दळलेली आहेत. तर त्याप्रमाणे असं असल्यामुळे क्रमबद्ध पद्धतीने त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार असतात. मग शहाणा आणि सुज्ञ व्यक्ती कोण आहे? शहाणा आणि सुज्ञ व्यक्ती तो आहे जो या गोष्टीला जसं आहे तसं पाहतो आणि जसं आहे तसं पाहून विचार करतो की मला यातून मुक्त झाला पाहिजे, नाही का. याच्या मुक्तीचा मी काहीतरी उपाय शोधला पाहिजे. जसं पूर्वीच्या काळामध्ये सुमेध नावाचे बोधिसत्व होते. तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे सुमेध बोधिसत्व हे नाव. पण त्याच्या आधी ते काय बोधिसत्व होते का? नाही, ते बोधिसत्व आधी नव्हते. जेव्हा दीपंकर सम्यक संबुद्धांची भेट झाली, 10 पारमिता आणि बाकीचे शील त्यांनी ग्रहण केले, तेव्हा ते बोधिसत्व झाले. पण त्याच्या आधी ते कोण होते? त्याच्या आधी ते तपस्वी होते, सुमेध तपस्वी, सुमेध तापस. मग ते अतिशय लहान होते, मग त्यांचं वय काही फार जास्त नव्हतं, तरुण्याचं त्यांचं वय होतं. तर त्यावेळेस त्यांचे मातापिता मरण पावले. तर मोठी संपत्ती त्यांच्यासाठी ते सोडून गेले. अगदी 7 पिढ्यांपर्यंत बसून जरी ते खाल्ले असते तरी संपत्ती संपली नसती, एवढी संपत्ती त्यांच्या बापदाद्यांची कमावलेली होती. त्याच्यामध्ये कोशागार चालवणारे लोक आहेत, ते आले आणि म्हणाले की आपल्याकडे एवढी संपत्ती आहे, तर आपण याचं काय करायचं? तर त्यावेळेस काय विचार केला त्यांनी असा विचार केला की म्हणे, अरे संपत्ती तर दिसते विपुल प्रमाणामध्ये, पण संपत्ती कमावणारे दिसत नाहीत. असं त्याने वाक्य वापरलं स्वतःसाठी, का संपत्ती दिसते पण संपत्ती कमावणारे दिसत नाहीत. आणि ते कमावणारे जे लोक होते ते 1 रुपयाही याच्यातला घेऊन जाताना दिसले नाही किंवा घेऊन गेले नाही. पण मी मात्र तसं करणार नाही. आणि मग त्याने काय केलं? चिंतन केलं. चिंतन करून त्याने ठरवलं की जरी मी भौतिक गोष्ट नेत नसलो सोबत, पण याच्यामधून जे पुण्य उत्पन्न होईल ते तर माझ्यासोबत राहील. त्याने मग ती संपूर्ण प्रॉपर्टी, धनदौलत किंवा बाकीच्या वस्तू दान करून टाकल्या. आणि त्याने चिंतन केलं की ज्या अर्थी दिवस आहे त्या अर्थी रात्र होते, ज्या अर्थी स्त्री आहे त्या अर्थी पुरुष होतो, ज्या अर्थी बिमारी आहे त्या अर्थी आरोग्य पण आहे. मग ज्या अर्थी जरामरण आहे त्या अर्थी त्याच्या मुक्तीचा तर निर्वाणाचा मार्ग असलाच पाहिजे. कारण विरोधी तत्वांनी बनलेलं हे जग आहे. मग विरोधी तत्वांनी जर बनलेलं जग आहे तर ज्या अर्थी जरामरण आहे त्या अर्थी निर्वाण तर असलंच पाहिजे. असं त्याने चित्तामध्ये काय केलं? चिंतन केलं, मनन केलं. आणि मग त्याने गृहत्याग केला. आणि गृहत्याग करून ते तपस्वी बनले. आणि तपस्वी बनल्यानंतर बरेच वर्षापर्यंत ते तपस्वी अवस्थेमध्ये राहिले. त्यांचे मोठे नख वाढले, असे दाढी वाढले, केस वाढले, असे सगळे. आणि बरेच दिवस त्यांनी साधना करून महान असे पद जे आहेत, 4 ध्यान वगैरे, समापत्ती वगैरे, या सर्व गोष्टी त्याने संपादन केल्या. पण बुद्धत्वाचा जो मार्ग आहे तो त्यांना माहीत नव्हता, नाही का. त्यांनी जे बाकीचे ध्यानावस्था आहे त्याचं संपादन केल्या होत्या, पण बुद्धत्वाचा मार्ग माहीत नाही. मग एकदा जेव्हा ते गावामध्ये चारिका करायला भिक्षा मागायला, तेव्हा जी तयारी होताना पाहिली दीपंकर बुद्धांचं, मग त्यांनी दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्यानंतर मग त्यांनी बोधीच्या तत्वाला जाणण्याचा संकल्प केला आणि जाणलं. नंतर ते बुद्ध बनले. काय ठरवलं होतं त्यांनी? का जरा मरण आहे तर त्या अर्थी निर्वाणाचा मार्ग पण आहे, म्हटलं होतं की नाही असं. आणि त्या एकाच विचारामुळे, त्या एकाच चिंतनामुळे ते लोक या बुद्धपदाला पोहोचले की नाही. तसारखा आपण आपल्या जीवनातल्या दुःखाचा विचार केला पाहिजे. का रे माझ्या जीवनात दुःख येतात? भगवान म्हणतात आहार गवेठी दुःखं. 8 प्रकारचे संवेग वस्तू असतात ज्याच्यामुळे सत्पुरुषांच्या मनामध्ये संवेग निर्माण होतो. तर त्या 8 प्रकारच्या संवेग वस्तूपैकी एक आहे आहार गवेठी दुःख. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचा जेव्हा विचार करतो तर आपल्याला आहारासाठी किती मरमर करावी लागते, नाही का. म्हणजे भोजन आहे, पाणी आहे, राहणं आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशनशिप्स आहेत. या सगळ्या गोष्टींना आपल्याला मेंटेन करण्यासाठी किती प्रकारचे दुःख भोगावे लागतात. तर मग आता हे कशामुळे आले दुःख? आहार गवेठी दुःख कशामुळे आलं? जन्म झाला म्हणून आलं. जन्मच जर झाला नसता समजा आपला, आपल्याला अस्तित्वच नसतं तर आपल्याला खा लागलं असतं का? पाणी प्यायला लागलेलं असतं का?
किंवा बाकीच्या ज्या गोष्टी शरीरासोबत जुळलेल्या आहेत त्या आपल्याला भेटल्या तरी असत्या का? म्हणून भगवान तथागत म्हणतात की दुःखाला तुम्ही पद्धतशीर जाणा आणि त्याच्या मुक्तीच्या मार्गाला जाणा. आणि जसं दुःखाला जाणणं तुमच्या मनाचा स्वभाव आहे किंवा मनात ती क्षमता आहे, तसंच दुःखाच्या मुक्तीचा मार्ग स्वीकारण्याची पण आपल्यामध्ये क्षमता आहे. आणि ती क्षमता किंवा त्या गोष्टी भगवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिकवल्या, सांगितल्या. आता